कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. कबीर म्हणत असतो, गुंजा ही नोकर नाहीये, ती 10वी पर्यंत शिकलेली आहे. त्या कंपनीमध्ये पॅकिंगचं काम देखील करू शकते, पण हरकत नाही इथे जर तुम्हाला घरकामात ती मदत करते तर. हो, तिच्या बोलण्यामध्ये ग्रामीणपणा आहे, पण तो तिचा दोष नाहीये. आपण तिला ते समजावून घेऊ शकतो. आता काकू म्हणतात की आणि तुझ्या सासूबाईंचं काय? तेव्हा कबीर म्हणतो, 1 मिनिट काकू, तू त्यांना फोन करून सांग की हा आमचा इंटरनल मामला आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने बघू. गुंजाला कामावरती ठेवायचं की नाही. बरं असं जाऊ दे, 1 मिनिट थांब, तू नको करू आई, तू कॉल कर आणि त्यांना सांग तो आमचा प्रश्न आहे, आम्ही आमचं ठरवू. ठीक आहे, तू राहू दे आई, मीच त्यांना फोन करतो आणि हे सर्व काही सांगतो आणि हा विषय संपवतो. आता रेशीम कबीरला म्हणते, कबीर अरे तुझ्या फोनला तर त्या गुंजाने आंघोळ घातली आहे ना? तर कबीर म्हणतो की हो, आता मला तुझा फोन दे, माझं सिम त्याच्यामध्ये टाकतो आणि मी उद्या फोन घेणारच आहे, मग तुझा फोन तुला रिटर्न करून टाकील. रेशीम म्हणते, मग असं कर ना दादा, तू उद्या जो फोन येणार आहे ना तो नवा फोन मला दे. तेव्हा कबीर म्हणतो की ठीक आहे चालेल, पण आता तुझा फोन मला दे. आणि मग रेशीम तिचा फोन कबीरला देते. कबीर तिचा फोन घेऊन तिथून निघून जातो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मधुश्री आता उठून निघायला लागते तेव्हा काकू म्हणतात की तू कुठं चालली आता? तेव्हा मधुश्री म्हणते, अहो तिचा हात भाजलाय ना, तर ते बघून येते मी. तेव्हा काकू म्हणते, अगं त्या मोलकरणीविषयी इतकी सहानुभूती. तेव्हा मधुश्री म्हणते, ती पण एक माणूसच आहे ना. आता काकू भाऊजींना म्हणत असतात, भाऊजी तुम्हाला पटतंय मधु जे वागते ते? तेव्हा भाऊजी म्हणतात, हे बघ, तिला कामावरून काढायचं की नाही ते आपण नंतरून ठरवू, परंतु तिच्या हाताला आता भाजलंय ना, तर आता ही माणुसकी दाखवणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा काकू म्हणतात, तुमची ही सहानुभूती ना एक दिवस तुम्हाला नडणार आहे. तेव्हा आता काकू म्हणू लागतात की मगाशी मला तो बनकरांचा राहुल भेटला होता, तो विचारत होता की तुमच्या घरात कोण नवीन सुंदर आलीये. आता कविता म्हणू लागते, मला सिंह काकू म्हटल्या की तुम्ही घरामध्ये बालकामगार ठेवलाय का? मधुश्री म्हणत असते, अरे देवा, कॉलनीतल्या लोकांना कळलं पण. कविता म्हणत असते, त्या सिंह आंटी म्हटल्या की तुम्ही घरामध्ये बालकामगार ठेवलाय, पोलीस कंप्लेंट करेल म्हणाल्या त्या. आता मधुश्री म्हणत असते, अहो काकू, पण आता लोकांचा विचार करून आता आपले निर्णय घ्यायचे का आपण? काकू म्हणत असतात की हे बघ मधू, मला तुझं सर्व पटतंय, पण कबीरचं काय ग? कबीरचं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. तो दरवेळी ससच करतो, स्वतः निर्णय घेऊन मोकळा होतो, म्हणजे घरातील मोठ्या व्यक्तींचा काही उपयोगच नाहीये का? आणि हे बघ, असं जर वागायचं असेल ना तर मग ज्याने त्याने त्याच्या मर्जीने वागावं ना. करा काय करायचं ते. आता मृण्मयीकडे किचन मध्ये असते, भाजणीचं पीठ ती शोधत असते. एवढ्यातच आता कबीरचा फोन मृण्मयीला येतो. मृण्मयी म्हणते की कबीर, आणि जेव्हा फोन उचलते तेव्हा तिच्या हातातून नेमकं भांड खाली निसटतं. कबीर म्हणतो की झांजा वाजून माझं स्वागत करते का? तेव्हा मृण्मयी म्हणते, अरे किचन मध्ये आहे, भांड पडलं हातातून. तेव्हा कबीर म्हणतो, भांड्यांना हात लागतो तुझा? तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे मी किचन मध्ये येणार आहे त्यामुळे. कबीर म्हणत असतो की तू किचन मध्ये पण जाते? मृण्मयी म्हणते की तू कर हा मजाक माझा. तेव्हा कबीर विचारतो की तू किचन मध्ये काय करते? तेव्हा मृण्मयी म्हणते की ते माझं सरप्राईज आहे, ते तुला कळेलच. तेव्हा कबीर म्हणतो की तू किचन मध्ये आहे हेच माझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा मृण्मयी म्हणते, कबीर अरे बास कर ना आता. मृण्मयी म्हणते की आता मला एक सांग, तू स्वतःहून आज मला कसा काय फोन केलास? तेव्हा आता कबीर म्हणतो की तुझ्या मॉमचा फोन लागत नाही. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो, तिचं मेडिटेशन सेशन सुरू आहे ना त्यामुळे. तेव्हा मृण्मयी विचारते, पण तू मॉमला कॉल कावर करत होता? कबीर सांगू लागतो की त्यांनी आम्हाला आमच्या घरातील जी मोलकरीण आहे तिला कामावरून काढायला सांगितलंय, आम्ही तसं करणार नाहीये, गरीब घरची आहे बिचारी, घरची परिस्थिती खूप बेताची आहे तिच्या. तेव्हा मृण्मयी म्हणते, अरे हो ना, मी तेच मॉमला म्हणत होते, कशाला काढायचं एखाद्या गरीबाला कामावरून. आणि आता तेवढ्यातच कबीरला कोणाचा तरी फोन येत असतो, त्यावरती डोंगरवाडी असं नाव येत असतं. तो म्हणतो की डोंगरवाडी. तेव्हा कबीर मृण्मयीला म्हणतो की मृण्मयी, मी तुला थोड्या वेळाने फोन करू, मला एक फोन येतोय. मृण्मयी देखील इकडे म्हणत असते की डोंगरवाडी, आणि कबीर फोन ठेवून तो फोन घेतो. आता तिकडून गुंजाची आई फोनवरती बोलत असते, ती म्हणते की जावई. तेव्हा कबीर म्हणतो की काय, कोण? तेव्हा तिकडून गुंजाची आई म्हणते की मी गुंजाची माय बोलते, मला गुंजाशी 2 शब्द बोलता येईल का? तेव्हा कबीर म्हणतो, हे बघा मी ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहे, अजिबात मला फोन करू नका. आणि मग कबीर तो फोन ठेवून देतो. आणि मग पुन्हा कबीर फोन लावतो आणि म्हणतो की हो थांबा मी बघतो. इकडे गुंजा ही हातावरती डोंगरवाडीची माती लावत म्हणत असते की ही माझ्या डोंगरवाडीची माती आहे, म्हणजे माझ्या आईची माया. आणि तेवढ्यातच दरवाजा वाजतो आणि दरवाजा उघडतं तर कबीर असतो. आणि मग कबीर तो फोन गुंजाकडे देत म्हणतो, गुंजा हा फोन आहे तुझ्या आईचा.
तेव्हा गुंजा म्हणते की बोल आई. तेव्हा गुंजाची आई खूपच आनंदी होत म्हणते. आता गुंजाची आई गुंजाला म्हणत असते, सकाळी तो आवाज व्यवस्थित येत नव्हता, त्यामुळे माझ्या जीवाला घोर लागला होता बघ. तू व्यवस्थित आहे ना? तू ठीक आहेस ना? तेव्हा गुंजा म्हणते, आहे अगं, अजिबात काळजी करू नको, रडू नकोस तू. अगं मी एकदम व्यवस्थित आहे. अगं जेव्हा भाकर तुकडा मोडायला जाते ना तेव्हा पोटात खड्डा पडतो बघ, सारखी तुझी आठवण येते. तू अजिबात रडू नको, तू काळजी करू नको माझी, मी इकडे एकदम मजेत आहे बघ. आता गुंजाची आई म्हणत असते, गुंजे अगं इकडे आबाळागत माया सोडून गेलीस ग तू, मला अजिबात करमत नाही इकडं. गुंजा म्हणत असते, मला बी असं झालंय माय, आता मी काही तर माझ्या खुशीने आले काय. आता गुंजाची आई म्हणत असते, अगं जावई बापूंच्या आयुष्यात दुसरी बाई होती, तिचं काय झालं? तेव्हा गुंजा म्हणत असते की आई तुला कोण बोललं? तेव्हा गुंजाची आई म्हणत असते, ते बघ जाऊ दे गुंजे, हे बघ आपला जावई आहे ना, आपला जावई बापू तो खूप चांगला माणूस आहे, मनाने चांगले आहेत ते. एखादा दुसरा माणूस असता तर लगीन झाल्यानंतर पळून गेला असता, पण ते थांबले, तुला घेऊन गेले. तेव्हा आई म्हणत असते की तुला सगळे बरोबर वागवतात ना? तेव्हा गुंजा म्हणते, होय आहे, तू अजिबात काळजी करू नको. गुंजाची आई आता तिला खूप काही समजावून सांगत असते, तू तिकडं कोणी बी रागवलं भांडलं तरी तू भांडू नको, तू चांगलीच राहा. आपण आपल्यासाठी जर कोणी एक केलं तर आपण 100 करतोय, असं बरंच काही गुंजाची आई गुंजाला सांगत असते. गुंजा म्हणत असते, आई तू काळजी करू नको. कबीर तेवढ्यातच म्हणतो, गुंजा मला फोन लागतोय, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. गुंजा तिच्या आईची काळजी करत असते, म्हणत असते की साबण वापरीत जा, भांडे घासताना तुझ्या हाताची कातडी सोडली जाते, असं बरंच काही ती बोलत असते. तेवढ्यात कबीर हात पुढं करतो आणि मोबाईल मागतो. मग गुंजा रडतच म्हणत असते, आई ठेवते ग फोन. तिकडे गुंजाची आई देखील खूप रडत असते आणि गुंजा देखील खूप रडत असते. आणि मग कबीर तो मोबाईल घेतो, त्याच्या खिशामध्ये असलेला मलम तो तिथं ठेवतो आणि म्हणतो की हे मलम बोटांना लावून घे, रळून जाऊ नको, बेसिक माणुसकी आहे, बायको म्हणून तुझी काळजी वगैरे करत नाहीये, गैरसमज करून घेऊ नकोस. आणि हो, मगाशी तुला जे कामावरून काढण्याचं होतं ना, दुर्लक्ष कर त्याच्याकडे, सध्या तरी तू इथेच राहशील, नंतरचं नंतर बघूया, असं म्हणून कबीर तिथून निघून जातो. आता गुंजा रडत असते आणि गुंजाला आईचं बोलणं आठवत असतं. किती बी रागीट असले ना तरी त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम आहे, त्यांच्या मनामध्ये देखील प्रेम आहे. आता गुंजा फार रडू लागते. आता दुसरीकडे इकडे कबीर बाहेर बसलेला असतो, तो विचारच करत असतो. तेवढ्यात मधुश्री तिथे येते. मधुश्री कबीरला विचारत असते, काय रे, काय झालं, इतका अस्वस्थच का? तेव्हा कबीर म्हणतो की काही नाही, बसलोय असंच. तेव्हा मधुश्री विचारते, ती गुंजा कुठं भेटली तुला, कशी भेटली, कोण आहे? मी डोंगरवाडीवरून तुला बघते की तुझं चित्त थाऱ्यावरती नाहीये. कबीर म्हणतो की तुला वाटतेच काही नाहीये. मधुश्री म्हणते की मला काही वाटतच नाहीये, मी तुला विचारते. कबीर आता मनातच विचार करत असतो की आईसोबत आता खोटं बोलावं लागेल, आता पर्याय नाही. तेव्हा मधुश्री म्हणत असते, कबीर मी तुला ओळखते, तू फार रोमॅन्टिक असा काही मुलगा नाहीये. मृण्मयी सर्वेश्वर मामाची मुलगी, त्यांनी मागणी घातली आणि तू लगेच होकार दिला. मामाने जे आयुष्यभर आपल्यावर जे उपकार केले ते एका शब्दाने सगळं काही सामावून घेतलंय. कबीर मनातच म्हणत असतो की आई तुला कसं सांगू, तू एकीकडे जो मला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देखील तूच देते. आता मधुश्री म्हणत असते, कबीर तू काहीतरी लपवतोस, तू आम्हाला जे काहीतरी सांगितलंय ना त्याहून काहीतरी वेगळं आहे असं मला सारखं वाटतंय. तेव्हा कबीर म्हणतो की नाही आई, असं का बरं वाटतं तुला? तेव्हा मधुश्री म्हणते की कारण तुझं गुंजाशी वागणं. कबीर म्हणतो की असं का वाटतं तुला आई? तेव्हा मधुश्री म्हणते, बोलत नाही परंतु तुझी विवेक बुद्धी तिच्या पाठीशी उभी असते सतत, तू तिची जबाबदारी नाकारतो परंतु तुला सतत तिची जबाबदारी असल्यासारखं वागतोस, हे काय कबीर? आता कबीर म्हणत असतो, ते तर आहेच नाही, तिच्या आईने किती विश्वासाने पाठवले माझ्यासोबत. तेव्हा मधुश्री म्हणते की तुझ्यासोबतच का? मधुश्री म्हणते, हे बघ, असा गप्प बसणारा मुलगा नाहीयेस तू, तुझ्या विचारांचं व्यवस्थित विश्लेषण करून उत्तर देणारा मुलगा आहेस तू. हा, पण त्या विचारांमध्ये जेव्हा तुझ्या भावना येतात तेव्हा तुझा गोंधळ उडतो, असं काही आहे का? कबीर मात्र म्हणतो की तुझं काही पण नाही आणि तिथून तो निघायला लागतो. मधुश्री त्याचा हात पकडून त्याला थांबवून ठेवते. आता मधुश्री म्हणत असते की लोक आता प्रश्न विचारताय, मला आता ती गुंजा कोण आहे हे सांगावं लागणार आहे, परंतु मला तुझ्या बाजूने तू जो काही निर्णय घेतला आहेस त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. परंतु मला आधी माहिती असायला हवं ना ती गुंजा कोण आहे, तर मी लोकांना त्याची कहाणी सांगू शकेल ना. कबीर म्हणत असतो की हीच खरी वेळ आहे, बोलून टाक कबीर. तू काय बोलायला जाणार तेवढ्यातच कबीरचा फोन वाजतो. आता कबीरला मृण्मयीचा फोन आलेला असतो. मृण्मयी तिकडून म्हणत असते, कबीर डोंगरवाडीवरून काही खास विशेष? तेव्हा कबीर म्हणतो, असं काय बोलते? तेव्हा मृण्मयी म्हणते, अरे मगाशी आपण डोंगरवाडी विषयी बोलता बोलता फोन कट झाला ना त्याच्यामुळे. तेव्हा कबीर म्हणतो की नाही, तसं काही स्पेशल नाही. तेव्हा
मृण्मयी म्हणते की आत्तूकडे फोन दे ना, मला तिच्याशी बोलायचंय. तेव्हा कबीर विचारतो की का. तेव्हा मृण्मयी म्हणते की ते आमचं सिक्रेट आहे. मग कबीर फोन मधुश्रीकडे देतो. मग मधुश्री मृण्मयीशी बोलत असते. मधुश्री म्हणते की मला कबीरला सरप्राईज द्यायचंय, मला एक रेसिपी सांग ना. मग मधुश्री फोन घेऊन तिथून बाजूला जाते. कबीर आता मनाशी म्हणत असतो, आई तू इतकी का ओळखतेस मला. अगं तुला सत्य नाही माहिती अजून. तुला जेव्हा सत्य कळेल तेव्हा तुला समजेल की गुंजाच्या कहाणीमुळे माझ्या आयुष्याचे 2 तुकडे झाले. खरंच मनापासून सॉरी, पण मी आता तुला काहीही सांगू शकत नाही. आता इकडे गुंजा देखील उठलेली असते. मृण्मयी देखील उठलेली असते. मृण्मयी कबीरसाठी थालीपीठ बनवत असते. तिच्या घरातले नोकर तिला म्हणत असतात की तुमच्या आई आम्हाला बोलतील. तेव्हा मृण्मयी म्हणते की मला कबीरला सरप्राईज द्यायचं, त्याच्यासाठी आता तुम्ही जा. मग ते तिथून निघून जातात. मृण्मयी छान असे थालीपीठ बनवत असते. आता इकडे गुंजा देखील उठलेली असते आणि ती आवरत असते. गुंजा छानशी अशी रांगोळी देखील काढते, देवाची पूजा देखील करते. आता गुंजा एक एक कामावरून सर्व कामं आवरत असते, झाडून घेते, सगळीकडे पाणी वगैरे मारते. आता ती म्हणत असते की सारून घ्यायला हवं. आता शेण कुठून आणणार, आता यांच्याकडे गाया पण नाही. आता मग शेण आणण्यासाठी गुंजा ही घराच्या बाहेर पडते. तिला एक रस्त्यामध्ये बाई भेटते. ती आजी दोन्ही हातामध्ये पालेभाज्यांच्या पिशव्या घेऊन चाललेली असते. तिची अवस्था देखील नसते ती उचलण्याची, तरी ती देखील चाललेली असते. गुंजा विचारते की कुठं जायचंय, आणि मग गुंजा तिला मदत करते. गुंजा विचारत असते की तुम्ही इतक्या पालेभाज्या घेऊन कुठे चाललाय. तेव्हा ती बाई म्हणते की कामवालीला कोणत्याही गोष्टीचं प्रश्न नसतो विचारायचा. गुंजा म्हणते की तुम्हाला लेकर बाळ नाहीये का. तेव्हा आजी म्हणत असते की जेव्हा पोरं आईत खाऊ निघतात, कामं करत नाही, तेव्हा आपल्या म्हातारीला असं काम करावं लागतं. आजीशी बोलणं होतं. ती आजीला शेण कुठे भेटेल ते देखील विचारून घेते आणि मग ती गुंजा तिथून निघते. आता इकडे घरामध्ये सर्वेश आणि माया जेवण करण्यासाठी बसलेले असतात. ते म्हणत असतात की लवकर घेऊन ये मृण्मयी, तू जे काही बनवलंय ते. सर्वेश हाताने प्लेट पुसत असतो. माया त्यावरती बोलते की टिश्यू आहे, टिश्यू घे. परंतु सर्वेश म्हणत असतो की हे प्युअर हायजीन आहे, प्युअर हायजीन. आणि मग असेच त्यांचे छोटे मोठे वाद चालू असतात. मृण्मयी मात्र थालीपीठ घेऊन आलेली असते. आता दोघेही थालीपीठ खाण्यासाठी घेतात. सर्वेश पहिल्यांदा खातो. सर्वेश म्हणतो की अप्रतिम, उत्तम, खूप सुंदर झालंय. तेव्हा आता माया म्हणते की मी तुला तुझं कौतुक करू की माझं खरं मत सांगू. तेव्हा सर्वेश म्हणतो की तू खरंही मत देऊ शकत नाही आणि कौतुक तर तू करू शकत नाही, खरं मत पण देऊ शकत नाही, कारण की तू कधी ते थालीपीठ बनवलंच नाही. तुला तर ते ऑमलेट वगैरे ते तुझ्या लेवलचं. आणि मग माया म्हणते की मी हिला 5 मार्क देते 10 पैकी. तेव्हा सर्वेश म्हणतो की हिचा पहिला अटेम्प्ट आहे, मी हिला 10 पैकी 20 मार्क देईल. आणि मग मृण्मयी बाबांवरती खूप खुश होते. दुसरीकडे इकडे गुंजाने शेण आणलेलं असतं आणि ती घरापुढे शेणाने सारवत असते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मृण्मयी कबीरसाठी थालीपीठ घेऊन येते. ती मधुश्रीला म्हणते की मी थालीपीठ घेऊन आले. मधुश्री म्हणते की तू आणलंय ना, आता तूच वाढ त्याला. आणि मग मृण्मयी वाढायला जाते. त्यातच गुंजा देखील वाढते. तेव्हा मृण्मयी म्हणते की ही कोण. तेव्हा मधुश्री सांगते की ही गुंजा, कबीर घेऊन आलाय तिला डोंगरवाडीवरून. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.